आज संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवलं मस्त ग्रेव्हीवालं चिकन आणि त्यासोबतच बघा बाहेरून तंदुरी रोटी आणल्या होत्या. तर बघा 2 दिवसांनी श्रावण महिना सुरू होणार आहे, तर म्हटलं की आज मस्त चिकन ग्रेव्ही आणि त्यासोबत तंदुरी रोटी खावी. त्यासाठी काय केलं बघा, पहिल्यांदा इथं मी चिकन घेतलंय. चिकन मी स्वच्छ असं 2 पाण्याने धुवून घेतलं. त्यानंतर एका कढईमध्ये बघा तेल टाकलं. तेल छान गरम झालं की यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक बारीक कट करून घेतले होते ते घातले. कांदा छान फ्राय करून घेतला आणि त्यानंतर बघा थोडीशी कोथिंबीर, थोडं सुकं खोबरं, लसूण आणि आलं आणि त्यासोबत थोडे खडे मसाले याचं वाटण करून घेतलं होतं. ते वाटण यामध्ये घातलं. कांदा आणि वाटण छान असं फ्राय करून घेतलं. त्यानंतर यामध्ये अगदी अर्धा चमचा इतकं बेसन घातलं, ते सुद्धा छान फ्राय केलं. वाटणाला छान तेल सुटलं की यामध्ये बघा 2 चमचे कांदा लसूण मसाला, आपलं 1 ते 1.5 चमचा घरगुती साठवणीचं जे काळं तिखट असतं ते काळं तिखट घातलं. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, चवीपुरतं मीठ टाकलं. 2 चमचे धना पावडर टाकली आणि त्याचसोबत बघा थोडा चिकन मसाला घातला. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर यामध्ये बघा चिकन घातलं. 1 ते 2 मिनिटासाठी चिकन या मसाल्यामध्ये छान असं परतून घेतलं. त्यानंतर बघा 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घातलं आणि ज्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी चिकन छान असं शिजवू दिलं. इथं तयार आहे आपली मस्त चमचमीत अशी चिकन ग्रेव्ही. तर या सगळेजण जेवण करायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या.